अरे स्टेटमेंट मी केलं, मीच माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील? तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात का? माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. या देशातल्या 140 कोटी जनतेपैकी 50% जनतेला रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे. ज्या 70 वर्षात या 70 ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले, त्याच समाजाला संपर्क करता हे निघालेले आहेत. याच्यामध्ये आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, याच्यामध्ये ट्रायबल असतील, ओबीसी असतील, सगळेच. आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, इतक्या वर्षांचं ते आंदोलन करतो, त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे यांचं सगळं प्लॅनिंग चाललंय. आणि म्हणून मी माझ्या वक्तव्यावर या ठिकाणी ठाम आहे. राहिला आंदोलनाचा विषय, तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलेली आहेत, आम्हाला करता येतात. आणि तुम्ही तर काय फक्त कधी न ठाण्यामध्ये ठिया म्हणता, आम्हाला पण 10,000 लोक आणून करता येतील. महाराष्ट्रभर सगळ्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही हिसकायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठतील आणि या काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करतील. आणि त्यांनी केलं पाहिजे. जे तुमच्या तोंडचा घास, तुमच्या लेखा तोंडाचा घास हिसकणार आहेत यांना अजिबात सोडायला नाही पाहिजे. या काँग्रेसवाल्यांना सगळ्यांनी जाहीरपणे याचा निषेध केला पाहिजे काँग्रेसचा. माझ्या तमाम देशातल्या 70 कोटी जनतेचं आरक्षण वाचवण्याकरता किंवा त्याला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता आमच्या गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला गुंड प्रवृत्तीचं म्हणून संबोधलं जाते, जाती दंगली घडवण्याचा प्रयत्न गायकवाडांनी केला असं म्हटलं जाते काँग्रेसच्या. दाखवा ना कुठं दंगली झाल्या, कुठं गुंडगिरी झाली, काय झालं सांगा ना. तुमच्या काँग्रेसचा आमदार इकडे होता 5 वर्ष, कुठे काय झालं? आणि अशा प्रकारे तमाम करोडो गोरगरिबांचं आरक्षण हिसकावण्याची भाषा करण्याला उत्तर देणं ही जर गुंडगिरी होत म्हणत असतील तर अशी गुंडगिरी मला मान्य आहे.